नरेश म्हस्के यांचे प्रथम अभिनंदन करतो। नरेश म्हस्के यांना 12 दिवसांचा कालावधी मिळाला असला तरी त्यांनी सगळी शहरं पिंजून काढली होती। नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असल्याचे सांगून आम्ही 2 महिने आधी प्रचाराला सुरुवात केली होती। तिन्ही विधानसभा मतदारसंघात मला जनतेने निवडून दिले आहे। एकनाथ शिंदे यांनी या पद्धतीने निधी दिला आणि विकास कामे झाली, त्यानुसार हा विजय त्यांना मिळाला आहे। या विजयाचे संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांना जाते। मराठा समाजाचे उभरते नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले आहे। सर्वप्रथम मी नरेश म्हस्केंचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो। नरेश म्हस्केंना जरी 12 दिवसाचा कालावधी मिळाला तरी त्या 12 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मीरा भाईंदर शहर, ठाणे आणि नवी मुंबईचं शहर पिंजून काढलं। आणि त्यांना जरी वेळ कमी मिळाला तरी त्या भागातील आमदार म्हणून आम्ही प्रयत्नशील होतोच। आमच्या मतदारसंघामध्ये फक्त नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत, एकनाथ शिंदे हेच उमेदवार आहे, अशा पद्धतीने आम्ही प्रचार जवळजवळ 2 महिन्या आधीच चालू केला होता। आणि धनुष्यबाण ही निशाणी आमची आहे आणि धनुष्यबाणाचं निशाणीवरच ह्या वेळेस सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं, अशा प्रकारचा प्रचार शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये तर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि तेच ठाणे लोकसभेचे उमेदवार आहे असं समजून मतदान करा, असं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये तो निरोप दिला होता आणि त्यामुळेच एवढं मोठा मार्जिन मिळालं। राहिला प्रश्न ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मताधिक्याचा की 6 विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 62,000चं मताधिक्य हे माझ्या विधानसभा मतदारसंघात मिळाले। 3 विधानसभेचा जर तुम्ही इतिहास बघितला तर ह्या तिन्ही विधानसभा मतदारसंघातून जनतेने मला प्रचंड मताधिक्याने निवडून दिलेलं आहे। आणि प्रामुख्याने 2 वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्याची मुख्यमंत्री पदाची धुरा घेतल्यानंतर मीरा भाईंदर आणि ठाणे शहरासाठी जवळजवळ 3,000 कोटीपेक्षा जास्त निधी दिला आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने निधी दिला आणि ज्या पद्धतीने विकास कामं ह्या माझ्या मतदारसंघात झाली त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रकारचं मताधिक्य म्हणजे जवळजवळ 62,000चं मताधिक्य हे माझ्या मतदारसंघातून दिलेलं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या विजयाचं श्रेय मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देतो आणि प्रामुख्यानं या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या ठाणे लोकसभेचा विजय हा संपूर्णपणे नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या विजयावरच आधारित हा विजय आहे। त्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन करणं हे क्रमप्राप्त आहे। बघा, जातीय समीकरण काही ठिकाणी बदलत असतात, परंतु ज्या वेळेस तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातून 2 जागा ह्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत, मुंबई आणि कोकणातून 3 जागा ह्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत, म्हणजे एकूण 7 जागा मिळत असताना संभाजीनगरची जागा ज्या मताधिक्यानं आम्ही जिंकलेली आहे त्यामुळे पूर्ण मराठा समाज हा शिवसेनेच्या बाजूने राहिला आणि एक उभरतं नेतृत्व म्हणून मराठा समाजानं एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं आणि भविष्यामध्ये सुद्धा त्या उभरत्या नेतृत्वाला तसाच मराठा समाज पाठिंबा देईल याची मला खात्री आहे। मी फक्त ओवळा माजिवडा आणि याच्याबद्दल तुम्ही मला बोलवलं म्हणून त्या संदर्भात बोललो।